वळीय मैदानाकडे जिथे आपण पाहतोय सेकंड राऊंडच्या पहिल्या सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय नागाव इलेव्हन संघाकडून अजय जाधव. पहिला चेंडू होती, अजयचं स्वागत. रिव्हर्स स्वीपच्या स्वीट हिटच्या मोठ्या फटक्याने पंकज नाखवा करतोय फ्लॅट अँड फ्युरियस षटकार. आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाला कल्पना नसली अशा प्रकारचा फटका फलंदाज खेळ पंकज नाखवा षटकाने सुरुवात करतोय. पुढचा चेंडूला देखील त्याने लॉफ केलाय. कव्हर पॉइंटच्या डोक्यावर चेंडू जातोय सीमा रेषेपार. येतोय महत्वपूर्ण असा चौकार डीजे. पृथ्वी आपण पाहिलं तर पहिल्या चेंडू षटकार आला, दुसऱ्या चेंडू चौकार. पंकज नाखवा मित्रांनो काय दाखवतोय मैदानात, संघ कोणताही असेल फेरी कुठली असेल मी तर मात्र माझ्या आक्रमक शैलीतच खेळणार. जो माझा नैसर्गिक खेळ आहे त्या दृष्टिकोनानेच मी खेळ दाखवणार. 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्यात. इथे गोलंदाज अजयला कमबॅक करावं लागेल. त्यालाही दाखवून द्यावं लागेल की कळण नाही त्याच्यावरती विश्वास का दाखवलाय, का त्याला पहिलं षटक पॉवर प्ले षटक हाताळण्याची संधी दिली. यावेळेस मात्र चांगला चेंडू. इथे अपील नक्कीच केलं जात आहे. अपील करताना आपण पाहिलं तर क्रिकेटिंग फील्डमध्ये आपण पाहिलं यष्टिरक्षक हा सर्वात उत्साही खेळाडू मानला जातो. नेहमीच अपील करणं, पंचांनी दबाव टाकणं हे त्याचं तंत्र नेहमीच आपल्याला पाहायला मिळालं आहे. इथे देखील या सामन्यात आपण पाहतोय नागाव इलेव्हन संघाचा यष्टिरक्षक तेवढाच उत्साही. स्लोअर 1 चेंडू टाकला जातोय. पंचांचा इशारा येतोय तो म्हणजे नोचा. चेंडू सीमारेषेच्या जवळ शेतशी चेंडू फील्ड करण्याच्या प्रयत्नात इथे त्या दरम्यान 2 धावा मिळत आहेत. पंच नक्कीच ओव्हरस्टेपचा नो असावा आणि त्यामुळे नो +2 एकूण 3 धावा मिळतील आणि सोने पे सुहागा म्हणावं लागेल ते म्हणजेच फ्रीजची सुवर्ण संधी पंकज नाखवाला. आज मात्र खरे काही दिवसांमध्ये आपण पाहिलं ना, किंबहुना जर आपण पाहिलं एखाद्या खेळाडूचा गोल्डन पॅच सुरू असतो त्यामध्ये तो करणारी प्रत्येक गोष्ट त्यासाठी चांगली ठरते. असाच काहीसा गोल्डन पॅच म्हणावं लागेल पंकज नाखवा या खेळाडूचा. अंडरआर्म बॉक्समध्येही पार्श्वी पटकावलं. कालच्या दिवशी ज्या संघाला पुरस्कृत केलं, स्पॉन्सर्ड केलं तो संघ या स्पर्धेच्या अंतिम 3 मध्ये दाखल झाला. बॉस फायटर पुरस्कृत नवखार संघ आपण काल पाहिलात 8 संघामध्ये आणि आज आपण पाहतोय तर आज देखील चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. इथे मात्र फीटच्या चेंडूला फुल टो लावलाय. चेंडू जातोय तो म्हणजे सीमारेषेच्या बाहेर. 1 मोर बिग हिट. अजून एक षटकार. फ्रीजची चेंडूवरती पुरेपूर फायदा उचलला जातोय. षटकन धावसंख्येकडून झालेले 19 आणि यावेळेस मात्र बघा यावेळेस खऱ्या अर्थाने इथे खेळाडूवृत्ती देखील पंकज नाखवाची पाहायला मिळते. पॅचची कडा लागली त्यांनी पाहिलं यशस्वी झेल पकडलाय आणि स्वतःच झेलबाज असते दाखवले जात आहे. पहिल्या षटकात धावांची गती वाढली होती. चांगल्या धावा येत होता. मात्र म्हटलं जातं ना आक्रमकतेला क्षणभंगुरतेचा श्राप. चांगली फलंदाजी करत असताना आपण पाहतोय 6 चेंडूचा सामना करताना आपण पाहिलं तर एक चेंडू शिल्लक आहे पहिल्या षटकातील. पण पाहिलं 6 चेंडूचा सामना करताना 18 या वैयक्तिक धावसंख्येवर खेळताना पाहायला मिळाला तो म्हणजेच पंकज नाखवा बाद झालाय. धावसंख्या 19 झालेली आहे.
न्यू बॅटर आपण पाहतोय राहुल आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईक एंडवर आहे. पहिल्या षटकातील अंतिम चेंडूवरती चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढतोय. एक धाव घेतली जाते कारण राहुलला कल्पना आहे पहिल्या षटकात चांगली धावसंख्या आलेली आहे. चांगली सुरुवात आपल्या कर्णधारने आपल्या करून दिलेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धाव फलकाची स्थिती आपण पाहिली तर नक्कीच मजबूत स्थिती आपल्याला पाहायला मिळते. तो म्हणजे बॉस फायटर साखर संघ, कारण पहिल्या षटकात पॉवरप्लेच्या तब्बल 20 धावा आलेल्या आहेत. एक फलंदाज बाद नक्कीच झालाय. इथे मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघाला कमबॅक करावं लागेल. पंकज बाद झाला असला तरीही आपण पाहिलं चांगले फलंदाज त्यांच्या ताफ्यात आहेत आणि पहिलं षटक पूर्ण होण्यासाठी आपण पाहतोय 5 मिनिटाचा अवधी लागलाय. याकडे लक्ष द्या. नागाव 11 ह्या संघाने याकडे लक्ष द्या की पहिलं षटक पूर्ण होण्यासाठी 5 मिनिटाचा अवधी लागलाय. पुढील 2 षटकं मित्रांनो आपल्याला 10 मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहेत. आपण आपण पाहतो इथे दुसरं षटक घेऊन आलेलं आहे गोलंदाज राहुल मानकर आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक राहुलचं हे पहिलं षटक संघासाठी दुसरं षटक. इथे मात्र थोडीशी रणनीती दोन्ही संघांना बदलावी लागेल कारण मित्रांनो मागील सामने आपण पाहिले 5 षटकांचे होते. 5 षटकामध्ये एक षटक एक्स्ट्रा होतं. त्यामध्ये आपल्याला संधी होती फलंदाजाने कमबॅक करण्याची, गोलंदाजाने एक षटक चांगलं टाकण्याची. मात्र इथे एक एक षटक कमी आहे. 4 षटकांचा सामना आहे आणि जेवढा क्रिकेटची स्पर्धा आपण पाहिली, जेवढे शॉर्टेस्ट फॉर्मॅट आपण पाहतो ते फास्ट आपल्याला पाहायला मिळतं क्रिकेट आणि त्यामुळे या फास्ट क्रिकेटमध्ये एक चांगला खेळ करून दाखवावा लागेल दोन्ही संघांना. मित्रांनो हा मध्ये आपण जो वेळ घालवतोय नक्कीच आपल्याला त्रासदायक ठरू शकतो. याकडे लक्ष द्या. जवळपास आपण 1.5 मिनिटं इथे फिल्डिंग सजवण्यातच लगावलेलं आहे. याकडे लक्ष द्या. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झालेला आहे. यावेळेस सुदर्शा खूप दूरवरचा चेंडू मारतो. त्याच्यावरती फटका लागण्याचा मोह फलंदाज राहुलला आवडता येत नाही. इथे बॅटची कडा लागते. चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेला. शॉर्ट थर्डमॅनचं क्षेत्रक्षेत्र तिथे चेंडूला फील्ड करतोय. एक धाव मिळते आणि एकेरी धावून धावसंख्या एकूण झालेली आहे 21 धावा. डावखुऱ्याचा फिरकी गोलंदाज राहुल मानकर पंचांच्या डावीकडून लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करण्यासाठी सज्ज झालाय. एक फिरकी गोलंदाजाप्रमाणे नक्की त्याने पहिल्या चेंडूला उसळी दिली होती, फ्लाईट दिली होती. पंचांच्या डावीकडून गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा तो सज्ज झालाय. समोर आपण पाहतो एक फलंदाज. इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे. झेल टिपण्याची नामी संधी आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली विकेट डाऊन. सेकंड विकेट गोज डाऊन. दुसरा फलंदाज बाद डीजे. जे पृथ्वीकडून नक्की थोडासा डिले झाला कारण आज वाढदिवस आहे, जन्मदिवस आहे त्याचा. त्यामुळे त्याला खूपशा रिक्वेस्ट येत आहेत, मॅसेज येत आहेत. त्यामुळे थोडासा डिले होतोय. पुढे मैदानाकडे आपण पाहतोय. धावसंख्या झालेली एकोणती म्हणजे 21 धावा आणि इथे 2 फलंदाज बाद झालेत. पहिल्या षटकात धावा आल्या मात्र त्यानंतर पण पाहिलं विकेट गेल्यानंतर पुढील 3 चेंडू आपण पाहिले म्हणजे पहिल्या षटकाचे अंतिम चेंडू आणि या षटकातील 2 चेंडू त्यामध्ये धावा त्या वेगाने येत नाही आहेत आणि विकेटही गमावली जाते. इथे गोलंदाज महत्त्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय राहुल. यावेळेस चेंडू जशीच्या दूरवर जाणारा पंचांचा इशारा येतोय तो म्हणजेच वाईडचा. अवांत स्वरूपाची धाव मिळते आणि या अवांत धावेने धावसंख्या एकूण झालेली आहे 22 धावा. फिरकी गोलंदाज नक्कीच आपल्या फिरकीच्या जाळ्यात फलंदाजाला अडकवण्याचा इथे प्रयत्न करतोय. समोर डावखुऱ्याचा फलंदाज वृषभ आणि वृषभचा इथे त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय. फलंदाज वृषभ बॅक टू द पॅव्हलियन डीजे.
थँक्यू डी जे. आणि ही विकेट आपण पाहिली ना तर या स्पर्धेतील ही 100वी विकेट आपण पाहतोय आणि 6वा बोल्ड आपल्याला पाहायला मिळतोय. रायगडमधील नंबर 1 गुणलेखक आदरणीय गुरुजी यांच्या माध्यमातून हे सर्व स्टॅट्स आपल्याला समोर येतात. यावेळेस चेंडूला हलक्या हाताने आपण पाहतोय लॉफ्ट केलाय. न्यू बॅटर फलंदाजीसाठी आलाय आशिष नाखो आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच आशिषने मागील सामन्यात चांगली खेळी केली होती. आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण धावा जोडल्या होत्या आणि पुन्हा एकदा तीच कामगिरी त्याला करायची. इथे धावा जोडायच्या आहेत, धावा बनवायच्या आहेत, कारण प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळालेली इथे बॉस फायटर साखर या संघाला. यावेळेस आपण पाहतोय बॅटची कडा लागली होती. अपील नक्कीच जोरदार, मात्र पंच नक्कीच खूप चांगली कामगिरी करतायत. इथे पंचांचं कौतुक करावं लागेल. योग्य तो निर्णय पंचांनी इथे दिलेला आहे आणि या षटकात नक्कीच कमबॅकिंग षटक म्हणावं लागेल. राहुल मानकरचं आपल्या संघासाठी नागाव इलेव्हन संघाला तो कमबॅक करून देतोय. या षटकात आत्तापर्यंत त्याने 5 चेंडूमध्ये 4च धावा दिल्यात आणि त्यातील 1 धाव ही स्वैर स्वरूपाची आणि 2 विकेट देखील प्राप्त केल्यात. इथे मात्र चांगला चेंडू आणि गोलंदाजचं रिॲक्शन म्हणून पाहिलं तर असं वाटतं पुन्हा एखादा झेल सोडला असावा यष्टीरक्षकाने. मित्रांनो 4 मिनिटाचा अवधी शेष आहे, याकडे लक्ष द्या. या 4 मिनिटामध्ये आपल्याला हे षटक पूर्ण करायचं, अन्यथा आपल्याला इथे 4थ्या षटकात एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल. आपण जो टाईम घेताय याकडे आपण लक्ष द्या, त्यामध्ये आपलंच नुकसान आहे. 4 मिनिटामध्ये आपल्याला षटक पूर्ण करायचे. सन्मान्य सचिन पाटील आणि सन्मान्य भरत पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर याचे सन्मान्य सचिन पाटील आणि सन्मान्य भरत पाटील आपणास ही माझी मंडळातर्फे नम्रतापूर्वक आणि आग्रहाची विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. सन्मान्य सचिन पाटील आणि सन्मान्य भरत पाटील आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचे. अतिथी कक्षामध्ये आपण आसनस्थ व्हा. पहिला चेंडू नक्कीच निर्धाव आलेला आहे. गोलंदाज आलेला आहे तो म्हणजेच लाभेश नाईक आपण पाहतोय. इथे बॅटच्या आउटसाइड एज आणि एक मोठा मासा गळायला लागतोय. फलंदाज आपण पाहतोय इथे बाद होतोय तो म्हणजेच रोहन डीजे. माफ करा, चुकीची दुरुस्ती. यष्टीरक्षक रोहनने झेल पकडला आणि फलंदाज राहुल बाद झालेला आहे. आपण पाहतो इथे विकेट प्राप्त होते. चांगल्या सुरुवातीनंतर इथे मात्र फलंदाजी क्रम कोसळताना पाहायला मिळतोय. नक्की चिंतेची बाब बॉस फायटर साखर या संघासाठी, कारण कर्णधाराने जी सुरुवात करून दिली त्या सुरुवातीला मोठ्या धावसंख्येत रूपांतरित करता येत नाहीये. ती धावसंख्या त्या धावगतीला राखता येत नाहीये आणि त्यामुळेच आपण पाहिलं 2 षटक आणि 2 चेंडूचा खेळ झाला असताना धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजेच 4 गडी बाद 24 धावा. पहिल्या षटकात 20 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकात 4च धावा आल्या आणि या षटकातील 2 चेंडूमध्ये एकही धाव अजूनपर्यंत दिलेली नाहीये. गोलंदाज लाभेश नाईक या गोलंदाजाने लाभेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय. इथे मात्र चांगला चेंडू, या चेंडूवरती कोणतीही धाव आपल्याला पाहायला मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी. इथे मात्र गोलंदाज नक्कीच फलंदाजचं माइंड रीड करतोय. फलंदाज ऑफस्टिकच्या बाहेर शफल होण्याचा प्रयत्न करत नाहीये, त्यामुळे त्यापासून चेंडू दूरवर ठेवला जातोय. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला जातोय. फलंदाजाला बीट केलं जात आहे.
इथे काहीसा कानमंत्र दिला जातोय, दोन्ही फलंदाजामध्ये काहीसा संवाद साधला जातोय. कारण आता या षटकातील येणार 3 चेंडू त्यानंतर इकडे येणार एक षटक, 9 चेंडू शेष आहेत. मात्र 9 चेंडूमध्ये बराचसा खेळ हा बदलू शकतो मित्रांनो. आणि हे बऱ्याच वेळेला आपण पाहिलंय, मोठे फटके आले तर धावा जमू शकतात. इथे बॅटची कडा आणि अजून एक विकेटचं पतन. 1 मोर विकेट गोज डाऊन. अजून एक फलंदाज बाद डीजे. इथे मात्र एकामागोमाग एक विकेटचं पतन होतंय. धावा येत नाही. धावांसाठी संघर्ष करावा लागतोय फलंदाजांना. आत्तापर्यंत आपण पाहिलं 4 चेंडू झालेत या षटकातील आणि या 4 चेंडूमध्ये जर आपण पाहिलं ना तर एकही धाव आली नाहीये आणि 2 विकेट पटकावल्यात त्या म्हणजे लाभेश नाईकने. इथे मात्र चांगल्या सुरुवातीनंतर मात्र फलंदाजी क्रम इथे मात्र चांगली कामगिरी करत नाही आहेत. 2 मिनिटं शिल्लक आहेत, याकडे लक्ष द्या. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. त्याच दरम्यान लाभेशचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू, पुन्हा एकदा स्विंग अँड बेस. मित्रांनो, या षटकाचं पृथक्करण आपल्याला सांगणं आवश्यक आहे. पहिला चेंडू निर्धाव आला, दुसरा चेंडू विकेट आली, तिसरा चेंडू निर्धाव आला, चौथ्या चेंडू विकेट आली, 5वा चेंडू निर्धाव आलाय. 6व्या चेंडूवर काय घडणार? पुन्हा एखादा निर्धाव चेंडू, एखादा मोठा फटका, एकेरी दुरी धाव की विकेट? काय घडणार? की पुन्हा एखादा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळणार? ते मात्र फलंदाजांना विचार करावा लागेल. या षटकात अंतिम चेंडू धावा घ्याव्या लागतील, अन्यथा हे षटक निर्धाव षटक पाहायला मिळेल. या स्पर्धेत आत्तापर्यंत एक मेडन ओव्हर आपण पाहिलेली आहे. धावसंख्या 24 स्थिरावलेली आहे. 2 षटकात 24 धावा. या षटकात एकही धाव आलेली नाही 5 चेंडूमध्ये आणि 2 विकेट पटकावल्यात गोलंदाज लाभेशने. इथे लाभेशला लाभ होतोय विकेटचा असं म्हणावं लागेल. 2 विकेट त्याने प्राप्त केल्यात. अंतिम चेंडू पाहूया लाभेश कशा प्रकारे करतोय. या चेंडू फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे कोणताही नाही आहे. चेंडू जाईल 1 बाउन्स ओव्हर डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. परफेक्ट टाईममध्ये आपण पाहतो इथे 3 षटकं पूर्ण झालेत. चला, चौथं षटक महत्त्वपूर्ण षटकाला सुरुवात होते. पहिल्या 3 षटकांचा खेळ आपण पाहिलात तर पहिल्या षटकात 20 धावा आल्या. पंकज नाखवा बाद झाले आपण पाहिलं. त्यानंतर दुसऱ्या षटकात राहुल मानकरने खूप चांगली गोलंदाजी केली. 4 धावा दिल्या, त्यामुळे 3 चेंडू निर्धाव टाकले आणि 2 विकेट प्राप्त केल्या. त्यानंतर लाभेश नाईकने त्याच्याच पाऊल ठेवून खूप चांगले षटक हाताळलं. असं वाटलं होतं अंतिम चेंडूवरती धाव आली नव्हती. एक निर्धाव षटक पाहायला मिळेल, मेडन ओव्हर पाहायला मिळेल, मात्र अंतिम चेंडू चौकार आला. त्यामुळे आता 3 षटकांच्या अखेरीस प्रथम फलंदाजी करत असणाऱ्या बॉस फायटर साखर संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 5 गडी बाद 28 धावा. 28 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. 18 चेंडूमध्ये 28 धावा झालेल्या आहेत. आता अंतिम षटक. या षटकात पाहूया किती धावा जमवल्या जातात. नागाव 11 संघ खूप खुश असेल, कारण ज्या पद्धतीत आत्तापर्यंत पहिली 3 षटकं घडली आहेत त्यांच्यासाठी नक्कीच चांगली कामगिरी गोलंदाजांनी केलेली आहे. आणि अंतिम षटक घेऊन संघाचा कर्णधार विनीत भगत येतोय. विनीतचा पहिला चेंडू. इथे मात्र आशिषसाठी कोणताच क्लू नाही. इथे मात्र आशिषला विचार करावा लागेल कशा प्रकारे धावा जमवायच्या, चेंडूच्या लाईनमध्ये कशा प्रकारे यायचे. कारण चेंडूच्या दूरपासून राहून आपण जर फटका लगवण्याचा प्रयत्न केलात तर मात्र धावा जमवणं कठीण आहे. इथे मात्र त्रिफळ उद्ध्वस्त केला जातोय. 6वा फलंदाज बाद होते. 6 गडी गारद झालेत ते म्हणजे बॉस फायटर साखर संघाचे डीजे.
आमचे गुणलेखक आम्हाला एक गोष्ट दाखवतोय की दुसरं षटक तिसरं आणि चौथ्या षटकात एक गोष्टीचं साम्य आहे की दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळवलेली आहे प्रत्येक गोलंदाजाने. या चेंडूवरती फटका, इथे झेल होणं कठीण आहे. क्षेत्ररक्षक मात्र चूक करतोय, त्याला चकवत चेंडू जातोय, सीमारेषेच्या बाहेर येतोय. चौकार मी म्हटलं कारण या चौकारनंतर नक्कीच फलंदाज लईत येऊ शकतो, कारण अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडू मोठे फटके आले तर चांगली धावसंख्या रचली देखील जाऊ शकते मित्रांनो. आणि त्याचं उत्तर पहा, इथे मात्र मोठा फटका येतोय, फ्लॅट चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार खेळाडूंकडे लक्ष द्या. खेळाडू मित्रांनो, माझी विनंती असेल मित्रांनो, क्रिकेटचा खेळ आहे, स्पर्धा आहे, आपल्याला जिंकायचं आहे, आम्हाला सर्व माहीत आहे. मात्र हे सर्व करत असताना आपण नक्कीच स्वतःचा तोल देखील सावरायचा आहे, स्वतःकडे नक्की लक्ष द्यायचं आहे, जेणेकरून कोणती दुखापत इजा होणार नाही. आणि खेळाडू जर ओके असतील तर आमच्यापर्यंत कळवा. नक्कीच खेळाडू ओके आहेत. धन्यवाद. या षटकाराने धावसंख्या झालेली एकूण ती म्हणजेच 38 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. बघा, जिथे झेल टिपला गेला असता तिथे एक क्षेत्ररक्षकाने चूक केली, थोडा लेट रिॲक्ट केलं, त्याच्यामुळे चेंडू त्याच्या हातून निसटला. 4 धावा मिळाल्या आणि त्यानंतर फलंदाजाने आपले हात मोकळे करायला सुरुवात केली. पुढच्या चेंडूवरती षटकार लावलाय. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया पुढील चेंडूमध्ये विनीत काय करतोय. विनीतला कमबॅक करणं आवश्यक आहे. यावेळेस चेंडू उजव्याशीच्या बाहेर. दबाव दडपण प्रेशर मित्रांनो कोणालाच चुकलेलं नाहीये. चांगल्या खेळाडूंकडून देखील दबाव दडपणामध्ये चुका झालेल्या आपण पाहिल्यात. इथे विनीतकडून देखील चूक होते. या अवांत धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झालेली 39 धावा. इथे मात्र प्रयत्न केला जाईल या दोन्ही फलंदाजांकडून, विशेषतः स्ट्राईकवर असलेला फलंदाज रोहन बनकरकडून, की या 2 चेंडू जास्तीत जास्त संघासाठी बनवू. यावेळेस फटका चांगला आहे. लॉंग ऑफला चेंडूला घेऊन खेळत आहे, चेंडू जातोय अप्रतिमरित्या सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी वेलकम फॉर डीजे. पुढील सामना असेल तो म्हणजेच सँडी वॉटर स्पोर्ट्स पुरस्कृत साखर विरुद्ध प्रदीप स्पोर्ट्स साखर. दोन्ही संघाच्या कर्णधारी टॉससाठी यायचंय. लगेच या काळ मित्रांनो 1 चेंडू नंतर इनिंग्स ब्रेक होणार आहे. तर सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर आणि प्रदीप वॉटर स्पोर्ट्स साखर या दोन्ही संघाच्या कर्णधारांना माझी विनंती असेल, आपण टॉस बॉक्समध्ये यायचे, जिथे आपल्या समवेत जोडले जातील आमचे साथी समालोचक निखिल पडते. अंतिम चेंडूवरती येतोय एक मोठा धमाकेदार हिट. चेंडू जातो मिड विकेटच्या बाहेर. षटकार डीजे. आता 4 चेंडूचा सामना करताना 20 धावांची एक आकर्षक खेळी केली, ती म्हणजेच रोहन मनकर यांनी आपल्या संघाला सुस्थितीत तो घेऊन आलाय. संघाची धावसंख्या झाली आहे बॉस फायटर साखर संघाची ती म्हणजेच 49 धावा आणि 24 चेंडू 50 धावांचं एक चांगलं आव्हान, एक आव्हानात्मक धावसंख्या त्यांनी धावफलकावर असलेली आहे. चला टॉससाठी या. पुढील सामना सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर विरुद्ध आपण पाहणार आहोत तो म्हणजेच प्रदीप स्पोर्ट्स साखर. या 2 संघांमधील सामना. चला टॉससाठी या. त्याचबरोबर चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉससाठी या. सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर आणि प्रदीप स्पोर्ट्स साखर. चला दोन्ही संघाचे कर्णधार टॉससाठी या. स्पर्धेचा हा नियम आहे की
चालू सामन्याच्या इनिंग्स ब्रेकमध्ये पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल होणं आवश्यक आहे. प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाचा कर्णधार उपस्थित झालेला आहे. चला सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर आपल्या संघाला पाठवायचं आहे, संघाच्या कर्णधाराला पाठवायचं आहे. सन्माननीय भरत पाटील यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत. चला सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर संघाचा कर्णधार चला लगेच या. चला दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आपण पाहतोय. पुढील जो सामना आहे त्यापैकी एका संघाचा कर्णधार प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाचा कर्णधार उपस्थित झालेला आहे. सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर संघ चला कर्णधाराला पाठवा, कारण हा नियम आहे स्पर्धेचा. सेकंड इनिंग चालू होण्याआधी आपल्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल होणं आवश्यक आहे. आपण पाहतोय ते प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार आलेला आहे. आमचे समालोचक मित्र निखिल पडते देखील टॉसबॉक्समध्ये उपस्थित झालेले आहेत. सन्मान्य भरत पाटील सर देखील तिथे आहेत. त्यांच्या हस्ते टॉस केला जाईल, नाणेफेक केली जाईल. चला प्रदीप स्पोर्ट्स साखर आणि सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर एका गावातून बिलॉंग्स करणारे दोन संघ आज एकमेकांच्या विरोधात दोन हात करताना मैदानाच्या वरती पाहायला मिळतील. मग साखर गावामध्ये किती ताकद आहे ती देखील मैदानाच्या वरती पाहायला मिळतील. किंबहुना आजच्या दिवसाकडे जर पाहायला गेलेत ना मित्रांनो, 4 ते 5 संघ साखर या गावामधून बिलॉंग्स करणारे मैदानाच्या वरती पाहायला अनुभवायला मिळाले आणि त्यांच्या माध्यमातून चांगला क्रिकेट देखील सातत्यपूर्ण खेळलं जातं. चला संघाचे संघ करणार यायचं आहे लगेचच. प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाचा संघ कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे मित्रांनो. गौरव आपल्या संघाचा कर्णधार. येस थँक्यू. दोन्ही संघाचे कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. भरतजी पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल तिथे केला जाईल. कॉल अँड हेड इट इज प्रदीप स्पोर्ट्स साखर नाहीये तर मला वाटते सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर संघ नाणेफेकीचा कौल जिंकला जातोय. आता जर पाहायला गेलं तर द्वितीय फेरीतील सामना आहे, महत्वपूर्ण सामना आहे. काय निर्णय असेल? निर्णय सांगतो विचारून. आणि नक्कीच समोरचा संघ आपण पाहतोय प्रदीप स्पोर्ट्स साखर देखील मोठा संघ आहे. या संघाविषयी जर पाहायला गेलं तर काय म्हणशील, कशा प्रकारची रणनीती मैदानाच्या वरती आखली जाईल? संघ मोठा आहे, खूप नाव आहे संघाचा आणि प्लेयरही खूप चांगले आहेत. तसे आमच्या इथे प्लेयर तसे चांगलेच आहेत. तसे चांगला खेळ करायचं बघू. ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. हा नाणेफेकीचा कौल झाला. आपण पाहतोय सँडी वॉटर स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल जिंकला गेला. निर्णय अजूनही प्रतीक्षेमध्ये आहे. तत्पूर्वी आपण वळूया समालोचन कक्षाकडे, जिथे निनाद कदम आपल्याला जोडले गेलेत या सामन्यासाठी. धन्यवाद निखिल. पहिल्या सत्राचा खेळ झालेला आपण पाहतोय आणि जिथे अंतिम षटकातील आलेल्या धावांमुळे धावसंख्या 49 झाले. 50 धावांचं टार्गेट पाहायचं कशा प्रकारे पार केलं जाणार. आणि हे सर्व या इनिंगचा खेळ आपण ऐकूया निखिल पडते यांच्याकडून. ओव्हर टू निखिल. चला वळूया मैदानाच्या वरती. वरती काय घडतं मैदानाच्या वरती जर पाहायला गेलं ना तर
चला मैदानाच्या वरती वळूया, जिथे आपण पाहतो यस पृथ्वी देखील नक्कीच विनोदाचा भाग म्हणून सोडून देऊया, वळूया. त्याचा देखील आज जन्मदिवस आहे. 2 धावा मैदानाच्या वरती, 4 षटकांचा सामना आहे आणि त्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा देऊन वळूया मैदानाच्या वरती. हा चेंडू मैदानाच्या वरती कसा पडतोय, मैदानाच्या वरती या चेंडूवरती काय घडलं, या चेंडूवरती एकही धाव आली नाहीये. मैदानाच्या वरती 50 धावांचा पाठलाग करत असताना संघ उतरलाय, तो म्हणजेच नागाव 11 हा संघ. बॉस फायटर या संघाच्या विरुद्ध खेळत असताना, मग साखर संघाच्या विरुद्ध खेळत असताना जर पाहायला गेलं तर नागाव असा सामना मैदानाच्या वरती पाहायला मिळतोय. आता 50 धावा बनवायच्या आहेत, 50 धावा अडवायच्या सुद्धा आहेत. एटा मोर द विकेट, त्या क्षेत्रामध्ये हा फटका बॅकवर्ड फाईन लेग क्षेत्रावरून ट्रॅव्हल होतोय, 1 बाउन्स चेंडू सीमारेषा पार येतोय, दर्जेदार चौकार, 4 धावा. मोठा फटका आला धफलकावरती, 6 धावा लिहिल्या गेल्या. या मॅचसाठी ऑफिशियल्स म्हणून सर शैलेश चव्हाण, अर्थातच उरण करंजला बिलॉंग्स करणारे हे पंच, तदनंतर जीवन गावंट हे देखील पंच आपल्याला लाभले गेलेत. फटका फसलाय मैदानाच्या वरती. या फटक्यावरती कोणतीही धाव जमा केली जात नाहीये. नागाव संघ फलंदाजी करत असताना आता अडी अडचणींचा सामना देखील करतोय. बघा 50 धावांचा पाठलाग करायचा होता मैदानाच्या वरती. 50 धावा बनवत असताना पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना धरणे गुरुजी आम्हाला काय सांगतायत की सलग नाही तर या षटकामध्ये 3 चेंडू डॉट आलेले आहेत आणि 6 धावा पूर्ण झाल्यात. या चेंडूला उडवलाय फाईन लेग क्षेत्रावरून, आता दिमागदार पद्धतीचा आलाय हा षटकार, 6 धावा. पहिल्या षटकाच्या अखेरीस मला वाटते 12 धावा बनवल्या जातात. आता समीकरण काय पाहायला मिळते, समीकरण हे पाहायला मिळते की 18 चेंडू 38 धावांची गरज आहे. 38 धावा म्हणजे अंकगणिती जर पाहायला गेलं ना तर 13.2ची सरासरी प्रतिषटक राखावी लागेल. मग या 13 धावा बनवल्या जाणार का याच्यावरती देखील आता प्रश्नचिन्ह उभं असताना 13.6ची सरासरी राखावी लागेल. मैदानाच्या वरती कशा प्रकारे या धावा बनवल्या जाणार याच्याकडे देखील आता आपल्याला लक्ष टाकावं लागेल मित्रांनो, कारण का धावफलकावरती जर पाहायला गेलं तर अजूनही 38 धावा बाकी आहेत. मैदानाच्या वरती बोलूया. नौखा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू मैदानाच्या वरती, बीमर चेंडूची घोषणा म्हणजे 1+6 या 7 धावा मैदानाच्या वरती उपस्थिती डीजे कमॉन. मालक जयेश पाटील याच्यावरती देखील गाणं वाजवलं जाते. याच्याबद्दल देखील चर्चा केली जाईल, कारण का या देखील नंदीची ख्याती आहे ही वेगळी आहे. मैदानाच्या वरती जर पाहायला गेलं पंकज गोलंदाजी करत असताना दुसरा चेंडू अवांतर स्वरूपाचा, म्हणजे बघा ना पंकजने काय सांगितलं, मैदानाच्या वरती मला प्रयत्न करायचे जरूर, परंतु प्रयत्न कामी येत नाहीयेत. अवांतर स्वरूपाचा चेंडू येतोय मैदानाच्या वरती, 1 धाव घेतली जाते म्हणजे मुक्त स्वरूपामध्ये आलेली आहे. या जर पाहायला गेलं तर 8 धावा असतील आणि तिसऱ्या पंचांकडे मागणी देखील केली जाते. वाईटसाठी असेल तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. पंच कुठे असाल आमच्यापर्यंत
यायचं आहे. येस, थँक्यू सो मच. वाईटसाठी नक्कीच रिव्ह्यू घेतला जातोय. मैदानाच्या वरती धावा आता पूर्ण झालेल्या आहेत. त्या म्हणजे जर पाहायला गेलं ना तर अद्यापपर्यंत 20 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 20 धावा, अजूनही 30 धावांची गरज असताना हा सामना वाईट चेंडूची घोषणा आली आहे तिसऱ्या पंचांकडून. ऑफिशियल्सकडून नक्कीच सांगण्यात येते की अवांतर स्वरूपाचा चेंडू आहे मैदानाच्या वरती. रिव्ह्यू गेलेला आहे नक्कीच असं देखील सांगितलं जाते. रिव्ह्यू लॉस. फटका उंचाव्यामध्ये मैदानाच्या वरती लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये तिथे एका धावेची पूर्तता, दुसरी धावेसाठी प्रयत्नांची पूर्तता मैदानाच्या वरती होत असताना 2 धावा पूर्ण आहेत. 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती 22 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 28 धावांची गरज असताना हा सामना सर्वांच्या भेटीला आलाय. या 28 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जाणार? 17 चेंडू 28 धावा. लोअर फुलटॉ स्वरूपाचा चेंडू उडवलाय, चेंडू चाललाय, टाटा बाय बाय, सी मारेशीच्या बाहेर दणदणीत आलाय, चौकार, 4 धावा. पंकज पुनश्च एकदा सस्तोय बॉलिंग ट्रॅक वरती. पंकज वरती आता आक्रमण चालू झालंय. अकुट टप्प्याचा हा चेंडू उडवलाय, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक येणार, झेल टिपतोय आणि आता पहिला फलंदाज बाद होईल मैदानाच्या वरून. अजय बॅक टू द राहुल पाटील यांनी उपस्थिती अलिबागमध्ये सुद्धा धावली होती. मथुरने उपस्थिती अलिबागमध्ये सुद्धा लावली होती. आज अलिबागमध्ये त्याला बोलवलं जाते. बघा मैदानाच्या वरती फलंदाजांसाठी टाळ्या वाजवल्या जातात. आज अजयसाठी टाळ्या वाजवल्या जातात. चांगली फलंदाजी अजयच्या माध्यमातून साकारली गेली. नक्कीच आपण मथुर नंदी बैलाबद्दल बोलत होतो. त्याचं देखील एक वेगळा इतिहास आहे. त्याच्या देखील नावावरती वेगवेगळे इतिहास लिहिले जातात. त्याच्याबद्दल देखील म्हटलं जाईल कारण का बैलगाडा क्षेत्र आहे हे आज एका विशिष्ट उंचीला चाललंय. वळूया मैदानाच्या वरती जिथे पंकज हा आपटलेला चेंडू मैदानाच्या वरती लॉंग ऑफच्या क्षेत्रावरती बॅक टू बॅक सेकंड विकेट. मैदानाच्या वरती तिथे काय घडलंय? फलंदाज ठरतोय बाद, जावं लागेल तंबूच्या आशयाला. यस, मैदानाच्या वरती अजून एक फलंदाज बाद झालाय. गोलंदाजी करण्यासाठी आलेला गोलंदाज जर पाहायला गेला ना तर पंकज नाकावरती आलेल्या पहिल्या 2 चेंडूंवरती आक्रमण झालं होतं. धावा खर्च केल्या गेल्या होत्या परंतु तदनंतरच्या येणाऱ्या 2 चेंडूंवरती बॅक टू बॅक 2 विकेट प्राप्त करून आता पंकज सांगतोय आय एम ऑन हॅट्रिक असं सांगितलं जात आहे. पंकजचा यावेळेचा हा चेंडू कशा प्रकारे फेकला जाणार याच्यावरती आता सर्वांचं लक्ष केंद्रित झालं. धावफलकावरती धावा 26 धावा 26. अजूनही 24 धावांची प्रतीक्षा आहे. 14 चेंडू आणि 24 धावा. पंकज चालू झालाय. यावेळेचा हा फसवा चेंडू अंगाचा वेध घेणारा होता. मैदानाच्या वरती पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि या चेंडू लेग बाय स्वरूपाची आलेली ही 1 धाव मैदानाच्या वरती. यस, 1 धाव येते. धावफलकावरती आता 27 धावा. अजूनही 13 चेंडूंवरती 23 धावा येणं बाकी आहेत. 13 चेंडू 23 धावांचा खेळ येणं मैदानाच्या वरती बाकी असणार आहे.
पंकज बॉलिंग ट्रॅक वरती दुसरं षटक हाताळत असताना लोअर फुलटा स्वरूपाचा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून बॅकवर्ड पॉइंट मध्ये भाग मिल्का भाग तिथे चेंडू चालाय सीमा रेषा पार आलाय एक दर्जेदार चौकार. अरुण मुरांडे आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय सन्माननीय संतोष अडविलकर यांना विनंती असेल की माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर चला या आणि व्यासपीठावरती आसनस्थ व्हा. या क्रिकेटचा मनमुराद आनंद घ्या मित्रांनो. आज ही आपली क्रिकेटची स्पर्धा आहे. चला 5 मिनिटांचा फक्त वेळ बाकी राहिलेला आहे. आपल्याकडे एक षटक फेकायचं आहे. याच्याकडे देखील आता आपण विचार करूया. काउंटडाऊन आमच्याकडे चालू आहे मित्रांनो. 5 मिनिटामध्ये जर हे षटक फेकलं गेलं नाही तर आपल्याला अतिरिक्त स्वरूपाचा एक खेळाडू 38 सलकरमध्ये नेक्स्ट ओव्हरमध्ये घ्यावा लागेल. याच्याकडे देखील आता जवळून पाहावं लागणार आहे. मैदानाच्या वरती ही क्रिकेटची स्पर्धा. चला लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. समीकरण आता 12 चेंडू आणि 19 धावा असं बाकी राहिलंय. नाकाव संघ एका बाजूला आहे, एका बाजूला बॉस फायटर साखर संघ मैदानाच्या वरती गोलंदाजी करतोय. चला सामना चालू करा. साखर संघ आपल्याला वारंवार विनंती देतोय मित्रांनो. काउंटडाऊन चालू आहे. बघा मित्रांनो घड्याळ कोणासाठी थांबत नसतं असं देखील सांगितलं जातं. तुम्ही काय करताय याच्यापेक्षा कसं करताय याच्याकडे देखील पाहिलं जातं. मैदानाच्या वरती आपण पाहतोय एक शिस्तप्रिय क्रिकेट दाखवलं जातंय. गोलंदाज कल्पेश हाईट कम फाईट जादा असं कल्पेशला आपण नेहमीच म्हणत असतो. एक चांगला क्रिकेट खेळत असतो, चांगला खेळाडू म्हणून याची ओळख देखील आहे. कशा प्रकारे गोलंदाजी करणार आहे. सन्मान दिला जातोय. हलक्या हाताने धकललं जातोय. फॉरवर्ड कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूची तिथे चेंडूवरती एक धाव घेतली जाते. आता 11 चेंडू आणि 18 धावा. 18 धावांची अजूनही गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. धफलकावरती 32 धावा. धफलकावरती 32 धावा झाल्यात. 50 धावांची पूर्तता करायची आहे ती म्हणजे नागाव 11 या संघाला. चला घ्या थोडं फास्ट घ्या मित्रांनो प्लीज. यानंतरचा होणारा सामना प्रदीप स्पोर्ट्स साखरच्या विरोधामध्ये मला वाटते सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर हा संघ. चला सामना चालू करा मित्रांनो. आपण अधिकतम स्वरूपाचा वेळ खर्च करताय. काउंटडाऊन चालू आहे. 5 मिनिटांमधून 2 मिनिटं झाली आहेत. 3 मिनिटांचा अवधी आपल्याकडे राहिलाय. हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट फेकलाय सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत येतोय षटकार. 6 धावा. जिथे मैदानाच्या वरती 11 चेंडू आणि 18 धावा असं समीकरण होतं. त्या चेंडूवरती एक मोठा ब्लास्ट झाला. चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. आल्या 6 धावा. या 6 धावा 18 धावांमधून आपण वजा केल्या. तदनंतरचं समीकरण आपल्याला काय मिळालं. 10 चेंडूंवरती आता फक्त आणि फक्त 12 धावांची गरज असताना अंकगणिती आता विचार करूया मित्रांनो. प्रत्येक चेंडू गणिती जर विचार केला ना तर 1.2 ची सरासरी राखावी लागेल. 1.2 या सरासरी धावा भरवाव्या लागतील. सन्मान दिला जातोय मैदानाच्या वरती. हलक्या हाताने फक्त आणि फक्त दिशा दाखवली जाते चेंडूवरती. एक धाव मैदानाच्या वरती घेतली जाते. एक धाव आली आहे. आता 9 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. धफलकावरती एकंदरीत धावसंख्या झाली आहे 39 धावा. 50 धावांची पूर्तता करायची होती नागाव 11 या संघाला. काउंटडाऊन देखील चालू आहे. चला गोलंदाजाने याची दखल घ्यायची आहे मित्रांनो. तुमच्यासाठीच सांगतोय. हे क्रिकेट आहे. हे सर्व खेळाडूंसाठी खेळलं जातं. हे क्रिकेट हे पंचांसाठी खेळलं जातं. क्रिकेट आहे समालोचकांसाठी खेळलं जातं. क्रिकेट आहे गुणलेखकासाठी खेळलं जातं. क्रिकेट आहे आयोजकांसाठी खेळलं जातं. आणि ते क्रिकेट सर्वांच्या भेटीला आलंय. षटकातील पुढील चेंडू कशा प्रकारे फेकला जाणार. राईट आर्म अराउंड विकेट. हा चेंडूवरती अजून एक मोठा फटका. चेंडू गेलाय सीमा रेषा पार आलाय. दर्जेदार षटकार.
आता मला वाटते जवळजवळ आमच्यापर्यंत पोहोचलाय, कारण का त्या संघाला देखील समजलंय या सामन्याचा आता निकाल लावला जातोय. मैदानाच्या वरती चांगली फलंदाजी आहे, परंतु नाही मैदानाच्या वरती गोलंदाज देखील आता पुनरागमन करतोय. सांगितलं जातंय की आता 8 चेंडू आणि 5 धावा होत्या, नाही आता 7 चेंडू आणि 5 धावा आहेत मैदानाच्या वरती. येणारे 7 चेंडू आणि 5 धावा, अजूनही या 5 धावांची भूक भागवायची आहे मैदानाच्या वरती. षटकातील पुढील चेंडू हलक्या हाताने फक्त आणि फक्त दिशा दाखवली आहे. चेंडू चाललाय तो म्हणजे पायाच्या बाजूने फसावून. तिथे काय घडतंय मैदानाच्या वरती या चोरट्या स्वरूपामध्ये येणाऱ्या धावा कितपत आपल्या संघासाठी फलदायी ठरणार. 2 धावा बनवल्या गेल्यात, आता 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता मैदानाच्या वरती. अजूनही मॅच ऑन आहे. 6 चेंडू 3 धावा. पाण्याची पूर्तता मैदानाच्या वरती करा मित्रांनो. पाणी जाऊ द्या मैदानाच्या वरती. इथपर्यंत थोड्या वेळासाठी डीजे होऊन जाऊ द्या. एक षटकामध्ये पाचारण केलं जाते. राहुलच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. राहुल मग या 3 धावा देणार की 3 धावा रोखल्या जाणार मैदानाच्या वरती. राहुल तयार आहे. प्रेक्षक थोडस ग्राउंडवरून थोडं फास्ट जायचं आहे तिथे. During match there is no allowed for audience. Sorry. You know this is a big tournament. This is battle begin 1 lakh. Please be fast. Be hurry. Yes, thank you so much. सामना चालू करूया आपण मैदानाच्या वरती. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. अवांतर चेंडू आहे, नक्कीच गमतीचा भाग म्हणून सोडून देऊया आणि या एका धावेला आपण घेऊया धाव फलकावरती, जिथे ही एक धाव ऍड केली जाते. आता सांगितलं जाते की 6 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे मैदानाच्या वरती. 6 चेंडू 2 धावा, 2 धावा 6 चेंडू असं समीकरण. वाईट चेंडू आहे, वाईट आहे. तिसऱ्या पंचांनी सांगितलेलं आहे की अवांतर स्वरूपाचा हा चेंडू आहे. आता 6 चेंडू आणि 2 धावांची गरज असताना हा सामना. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली गेली होती. तिसऱ्या पंचांनी सांगितलं की यस इट इज, हो हा वाईट स्वरूपाचा चेंडू आहे. 2 धावांची गरज, 6 चेंडू आणि 2 धावा. मॅच ऑन. बॉलिंग ट्रॅक वरती राहुल.
फटका चांगला आलाय, फटका चांगला, परंतु चेंडू खाली, क्षेत्ररक्षक तिथे, चेंडू चाललाय हातातून बाहेर, सीमारेषेच्या पलीकडे, दर्जेदार षटकार, फिनिशिंग स्ट्रोक.